नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। नेहमीच उडदाच्या डाळीपासून बनवलेला मेदूवडा खाण्याचा आपल्याला कंटाळा आला असेल, तर आज आपण एक नवीन रेसिपी म्हणून कच्च्या बटाट्यापासून बनवलेला मेदूवडा आज बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। पहा, कच्च्या बटाट्यापासून मेदूवडा बनवण्यासाठी आपण फक्त इथं दोनच साहित्य घेतलेले आहेत। हा मी एक रवा घेतलेला आहे आणि 2 बटाटे सोलून घेतलेले आहेत। हे बटाटे कच्चेच आहेत। आता हे पहा, हे मी सोलून घेतलेले बटाटे मी खिसणीवरती खिसून घेत आहे। ह्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बटाटे खिसून घ्या। हे पहा, आता आपला बटाटा खिसून झालेला आहे। आपण हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। पहा, इथं मी एका कढईमध्ये तेल घालत आहे। 2 चमचे तेल घाला। 2 चमचे म्हणजे अगदी छोटेसे चमचे आहेत। त्यानंतर आपलं तेल छान गरम झालेलं आहे। एक छोटा चमचा राई घाला। राई छान तडतडली की बारीक 1 चमचा जिरं घाला। हिंग घाला। हिंग घालून झाला की थोडासा कढीपत्ता घाला। कढीपत्त्याने टेस्ट छान लागते। मी इथं बारीक 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट खूप आवडत नसेल तर तुम्ही एकच मिरचीचे तुकडे घेतले तरीही चालतील। हे छान तडतडून द्या। मिरची कढीपत्ता छान तडतडला की आपण हा खीस धुवून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात परतणार आहोत। 2च मिनिटं हा खीस परतून घ्यायचा आहे। पहा, खीस बारीक असल्यामुळे पटकन शिजतो। पाहता आपला बटाटा छान मऊ व्हायला लागलेला आहे। त्याच बटाट्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत। पहा, ह्याच वाटीने मी रवा सुद्धा मोजून 1 वाटी घेतलेला आहे आणि बटाट्याचा खीस सुद्धा 1 वाटी झाला आहे, म्हणून आपण 2 वाटी पाणी घातलेलं आहे। आता हे 2 मिनिटं फक्त आपण बटाटा मऊ होऊन देणार आहोत। त्याच्यासाठी मी झाकण ठेवते। पहा, आता 2 मिनिटं झालेली आहेत। आपला बटाटाही छान मऊ झालेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। थोडीशी कोथिंबीर घाला। तुम्हाला नसली आवडत नाही घातली तरीही चालेल, ऑप्शन आहे। आता गॅस थोडासा बारीक करा आणि ह्याच्यामध्ये आपण हा कच्चाच रवा घेतला होता तो आपण शिजवून घेणार आहोत। रवा असा घातला की पटकन ढवळून घ्यायचा, म्हणजे त्याच्या गिटुळ्या होत नाहीत। हा छान एकजीव झालेला आहे। आता हा रवा आणि बटाटा पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी शिजायला ठेवणार आहोत। हा रवा शिजेपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। पहा, 2 मिनिटं झालेली आहेत। आपला रवा आणि बटाटा घातलेला होता तो छान शिजलेला आहे। तो आता आपण खाली घेऊन मळून घेणार आहोत। आता हे पहा, आपण रवा असा छान मळून घेतलेला आहे। आता रव्याचे असे छोटे छोटे गोळे करा। तुम्हाला असं वाटलं की अजून मोठा हवा आहे वडा, तर अजून थोडासा मोठा गोळा घेतला तरीही चालेल। थोडासा पाण्याचा हात लावून जरी गोळा केला तरीही चालेल। असा छान वडा तयार झालेला आहे। आता हे पहा, अशा प्रमाणे आपण सगळे वडे बनवून घेणार आहोत। मी एकीकडे कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पहा, आपलं तेल गरम झाले काय पाहूया। पहा, छान तेल गरम झालेलं आहे। आपण आता असे बनवून वडे तळणार आहोत। पहा, आता आपला वडा तळून तयार आहे। पहा, रंग पण छान आलेला आहे। आता आपला वडा खाण्यासाठी तयार आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशीच नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।